दादी दोलुदी तुम्ही मार्केट मध्ये जातात फक्त 5 मिनिटासाठी अंदर या आजोबा लवकर या ना हो आजा जाऊ जाऊ का मी पाणी पिऊन आजा मटणाच्या भाजीत काजू टाकला किसून मटणाच्या भाजीत काजू टाकला किसून आजा तू बिडी पेजो संडासात बसून मी बिडी पेन संडासात बसून तू सादरा वाघ बोल्या नाही तर तुझ्या दुधेवानी किसल पाटावर बसून माझा दोलू येणार आहे आणि सांगत होता की त्याच्या सोबत त्याचे आजोबा पण येणार आहेत पण इतकी वेळ झाली हा दोलू अजून आलं कत नाही बोला मी आतमध्ये जाऊन बघते अजून ताई बाकी आहे का जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 सॉरी चुकून दुसऱ्याच्या घरात कुठं जातो तू अजी नाही माझी कोणीतरी वाट बघत आहे मी तुमच्या घरी आलो मला तिकडे वाट बघत आहे तिकडे जावं लागतं मला जावं कुठं जातो तू तुझ्या पाया पडतो मला जाऊ द्या आधी माझी वाट बघत आहे तिकडे अरे तू त्या दिवशी तर मत दुलू दुलू म्हणून बोलत होता आणि आज तुला काय झालं दोलू हा माझाच तर डाला होते पलट अबे बुलबुलाचा अबे मी ओळखलोच नाही यार बुलबुल तुला बापरे किती सुपर दिसतायस तू वा 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 मी छान दिसत आहे ना एकच नंबर बिलकुल जबरदस्त किती मेहनतीने तुझ्यासाठी मी तयारी करत होते मग मला सांग दोलू मी तुझ्या आजोबाला आवलेन का आजोबा अरे आजोबाला का करतेस माझ्यासोबत लग्न करत आहे तुझा अरे चुलीत गेला आजान त्याला होत मुडव्याच्या इजा तुझ्यासाठी तुझ्या आजोबाला आवलेन का मी हो आवडशील बिलकुल आजोबाला कशी नाही आवडशील मी तसा बरोबर मंत्रच देऊन आणलो पण दोलू तू तर सांगत होता तुझ्या सोबत तुझे आजोबा पण येणार आहे तू तर देतून नाही लायले त्या विहिरीवर पाणी भरत होत्या बाया हात येथेच थांबला असेल थांब मी येतो मोठा खराब माणूस आहे पण दोलू तू की नाही लवकर ये कारण मी की नाही तुझ्या शिवाय 1 मिनिट लावू शकत नाही मरतो का एवढ्या लवकर मी सुद्धा तुझ्याशिवाय बिलकुल 1 मिनिट नाही राहू शकत आता जातो 1 मिनिटात जातो 2 मिनिटात येतो अबे त्याची का करता ये आजा ये कसा वाटला घर हो का बे याच्यापेक्षा आमच्या गुरांचा गोठा मोठा आहे मोठे आल्या नसती लावते बे आल्या गुरांचा गोठा म्हणजे का एवढा फेकलाय का हा कायच्या बाई बोलते माझ्या बरोबर चांगला बोलता का एवढा चांगला आहे तरी आजा कसा आहे माहित आहे ये है मेरी सासुरवाड़ी और मैं खाऊंगा मेरे बायको की हाथ की सांबारवडी सांबारवडी चालते का उडदाच्या बऱ्या चालते तर थांब थोडा वेळ घरापासून तू माझ्यावर चिल्लावत येतस असा जर चिल्लावलास ना तर मी घर आताच का आलो आपण कोणी बसलाय म्हणून राहिले मागच्या वर्षी धुतल्या असतील पुढच्या ₹1,00,000 धोतर खराब होईल माझा बस ये ना हो आलो ना आम्ही आली कोण आली तुझी बायको तहसीलदारांना यायच्या घरी पाठवलं दुसराच पत्ता दिलो होतो कोणी घेता का बे आता विकतो बे बस येते बायको म्हणलं का तिबरेतल्या हरकत बायको झाला चहा ना पाणी नाही पाठवून राहिले सांगते बुडको त्याची आणते काय पहिला वेळ आहे का नाही का बाकीचे 10 वेळ झाले तुझे नाही झाले 3 वेळ आता काय झालं मेल्यावर दुसरी करावंच लागेल 3 झाले तरी अजून आहे तिच्या गुडघ्या मग एक पाय गड्ड्यात आहे तिकडे लगेच त्याला का करावं लागतं आणते पहिली वेळ आहे बहारों फूल बरसाओ मेरा महबूब
नातू नाही का, हा थोडा उताविडेच आहे. इवान बाई तुम्ही काळजी करू नका, लवकर पोरीले पाठवा. आजा हेच पोरगी हो. का म्हणाला? हेच पोरगी हो. पोरग्यो आहे मरतेच नाही वाचत गोल्या तू. जाऊन जा. हा का झांझ्यामोर घरी नेऊन म्हणतेस का बे? अगं झांझा अगं आवड बोल अगं झांझा मोर नाही का काऊन पोरगी नो का तेवढी चांगली पोरगी आहे तरी अबे हा पानठेला तुझ्या त्यानं ढकलत. ढकलते ढकलते मला बहुतच पसंत आहे आता असं काही बाई बोलू नको लग्न अबे तुला तू जागर एक करू काम नको कर बापू, तू चुकून पोरीच्या मायला पसंत केलास, मी लवकर अंदर जातो आणि पोरीला पाठवतो. तू लग्न मोडाच्या गोष्टी नको करू का माझा मोठा मुश्किल तू पटवलं हे पोरगी पसंत केला मरतेच बे नाही वाचत. काऊन तुला सांगलं नव्हतं का अशी चालली का 5-5 फुटाचे गड्डे पाडते मग हा. मग असं काही बोलू नको लग्न तू ते बहुत सुपर पसंत आहे ती. आ नावाच्या थांब ना का दम धर ना दम काटावले हरका नको करू असं लग्न जोडायला गेलं बायकोचा भाडा झाला भडवा बोलायच्या पहिल्याच बोलतो ते बाकी. पेना का ते नावा झुला झुला कसा झाला कसा झाला देवाला जाऊ मी. गोलाय 5 रुपयाचा गोड आहे म्हणते गोड आहे म्हणते 2000 तुझे उष्टा पुष्टा. का पाहत्या पुढचा का पाहते बस का ना बस 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 माझ्या ना तू बस अबे येथील महादेवाचा नंदी बसला होता. तू एक काम कर पटपट का विचारायचं आहे तर विचारून टाक ये बाई मला काही प्रश्न विचारायचे आहे, त्यासाठी आलो आहे मी. काऊन हे हिडिंबा राक्षसींवाने हसते ते? लाजली का ते लाजली लाजली नवीनच पद्धत आहे लाजावाची. त्याला जुडला म्हणा लग्न ह, बस 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 मला काही प्रश्न विचारायचे आहेत बस. हा? हा? थोडा वजनाचा फरक जबरदस्तीनच पाया पळावं लावते पोरगी. कोणत्या टावर हे कोणत्या हे शिंगोत शिंग याच्याहून टावर पकडते एक वोडाफोनचा आणि एक जिओचा तो नाही एखाद्या भिरकीत खचली तर उपटून पहाड आले बरं. बर बाई मी काय तुला प्रश्न विचारणार आहे तर विचारू. सांग माझं नाव काय आहे? माझं नाव की नाही बुलबुल. का फुल फुल म्हणते बे? बुलबुल पानी का बुलबुल जैसा बुलबुल तोतडी आहे का बे? तो थोडा ते कॅसेट लटकल्यावर का होते तो चालवून टाकू नाही काव झाला माहितीये का लहानपणी सोप आपला ते चिकन सुपारी खातो थोडी जीभ जळाली आहे बाकी काही नाही तासून दाखवला. बर तुला काय घरातले काम धंदे येतात जसं की झाडू मोर करणे? कधीच नाही धाडली मी. मी झाडी स्वयंपाक करता येते? बिलकुल नाही. पण की नाही आजोबा मला दिवसातून तालवेल खायला आवडतं. आमचे 4 एकराचे धांदे तुलेच लागते. मी करीन साहेब बाकी 4 एकर खाऊ नाही तर 5 एकर खाऊन लगन बर भांडे घासता येते? कधीच नाही घातले मी. मी घासीन पाणी भरता येते? ही जमतच नाही. मी भरीन बरोबर मी करीन आता गणितामध्ये हा एक आहे आणि हा एका यांच्यामधून एक गेला राहिले किती? तुझ्या बापानं पाहिला
हा एक आणि हा एक आहे, यांच्या मधून एक केला आहे, दोन तर जागेवरच आहेत. मग तुम्हाला माहित आहे तर कथाला विचारते आजोबा. कशी बोलते आता म्हणाले कोण देते पोरगी आता बरोबर आहे तुझ्या बापाने पाहिलं का पोरगी पाहायला गेल्या हा एक आहे ना हा एक आहे यातून मधातून धसला असे प्रश्न विचारतात का कशा विचारतो? चांगला विचारतो. 1 किलो एका कुत्र्याने 4 किलो मिठाई खाल्ली आणि किलो काट्यावर वजन मोजला तर 4च किलो होता, तर मिठाई मधून कुत्रा गेला. आजोबा तुमचा प्रश्न बाजूला लावू द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचा उत्तर द्या. एका पेनेचा थाई ते अक्कल किती? आता तुला पाहायला मिळालं का मला पाहायला तू आलीस? सांग जाच मारतो तुझा सांगून राहिले तर अक्षर बेसनाचे भजे किती बनवशील? दादू तुझा आजोबाजूला ते हलते भलते प्रश्न विचारत असेल ना तर धोक्यात गेला असेल. त्यात त्याला लगेच टाकली. अरे तू तुझा पाया पडतो का बाबा बाबा पुरा झाड बोरच आहे बे. मरून जाशील चुकून लात बसली डोक्यावर तर भडल्या. आता मी पाहत बसीन तू मला नको सांगू मला पाहिजे म्हणजे माझे माझे मला हेच पाहिजे खूप पाहिजे अबे बया झालास का? गावातले लोक उद्या का म्हणतील मला? काय म्हणतील हे अशी तोसडी बायको मागून दिले ना आपल्या नातवासाठी म्हणतील. हो तर त्याला येऊन राहत आहे का माझी बायको मी पाहत बसीन अबे बया झालास का बे तू? ते लटको का काय मी पुसून लावीन तिला काही व्यवस्थित बरोबर समजून सांगेन असा तिचे अर्धे पैसे मी बोलत जाईन शब्द हो? हो हेच पाहिजे, हो हेच पाहिजे हेच पाहिजे. अरे पाहिजे तुझं जर मेलास तर मला सांगू नकोस तो. नाही मी पाहून घेईन अच्छा आण. आता तुझ्या साक्षीकडे उरकवतो तो सायकलला ठेवलेला थैला आण जा. अरे वा वा आता माझा लग्न करू. दद्यात दिला लेतेन म्हणते ते. दद्यात दिला लेतेन चालली आपली बापा. चालते का हालते तोच नाही समजे मला. पोरगी अशी आहे तर पोरीची मागे एवढी तुफान असेल नाही बापू. तुला दुसरा सुचते का नाही का धर बोलाव दे मामा आलं. मायबीचा काही विषय नको करू सध्या. पहिलं माझी सेटिंग लावू दे पुरं वातावरण गरम केलं जानू बाबू सोना बुलबुल बाहेर ये लग्न व्हायला पहिलं तर आविष नावा ठेवला. कोंबडा का बिन मध्ये कोंबडा कोंबडा हे जर अगोदर स्वयंपाक करून ठेवली तर आम्हाला काय उरलं? अरे वाचते वाचते का तू 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 माझं सोना माझ्या बाबा माझ्या बस मग बस बसव दिले. बस बस बाबा माझं सोना माझ्या तू काम का करत त्याचे नवीन नवीन काम आहे असं हात पुढे कर ओटी भरत. तुझ्या बापानं पाहिलं तेवढा नारळ राहते. पहिली वेळ आहे का नाही समजून सांगा लागते अशी चालली अशी पट्टा लावलं तिथं. असं धर्म और तुझ्या बापानं कधी खाल्लाच नाही नारळ. अगं तो ओटीचा नारळ विसर्जन करावं लागतंय. होत राहून मरी नाकावर बुक्की हो. पहिली वेळ आहे तर होते कमी जास्त लहान पोरगी आहे समजे नाही होत रावले तो विसर्जन करायचा होत ना हो. त्याची त्याची प्रसाद करावा लागते. चालली जशी खावाले भूक केली. तुझ्या बापानं पाहिला गुड कडू राहते. डोला डोला मध्ये साधा गोडही नाही म्हणताय. चांगले रांगू रांगू पाहिजे. तू टेन्शन नको घेऊ माझ्या सोना माझ्या बच्चू माझ्या बाबू बाबा गोल्या गोल्या बे गोल्या साडी का तर आमच्या आणलाच बेईल. साडी इले पुरते का म्हणून हा झगा आणला चांगला हवा खेळ. जगा बघा बघा माझ्या बुलबुल कडे बघा. हवा थैलेल नाही तर काही होईल. मी अति तापून टाकेन तर देखला. काय नाही ते ते भीती सारवतं म्हणते
भंग न करून वा गोल्या त्या बास साऱ्या गावात नमुना बायको मागला. एक नंबर बायको आहे ना. रस्त्यानं गेली तरी एका नजरेमध्ये सारा गाव ओळखते ते. आता काढी दे. एक काम कर, आता बड्यापैकी घरी जा, लग्नाची तयारी करून ठेव व्यवस्थित. एक नंबर. मग आता काय का घरी जातो ना जेसीपी घेऊनच जातो. जेसीबी कोणता काम आहे? आमच्या दरवाज्यातून घुस तुझ्या पायाला करून ठेवतो. मोठे कर नाही तर काही कर, पण हळू बोल का, ते बुजून खाते. तू चल चल चल. जातो आणि थोडं संध्याकाळपर्यंत घरी येऊन तहसील मध्ये काम आहे तर करून घेतो. कोटी 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 कोणता काम आहे? घरी जा सरळ. नाही माझी योजना आहे, थोडं कागदपत्र जमा केलं तर भेटून येतो. कायची योजना? अबे बायको भेटो योजना आली. बया बिया झाला का अशी कोणती योजना बिजना नाही राय? हो आधार कार्ड जमा केला. कोणीतरी मजाक केला असेल आता तुझी. अबे मजा करतात आधार कार्ड काय ठेवते तहसील मध्ये. अरे अशी कोणती योजना नाही? ते केवायसी बीवायसी करायसाठी मागितलं. नाही बायको चालले 2 घेऊन येतो. आता नको जाऊ त्या तहसीलदारा 3 वेळा अंडर दाबून देईल तुले फालतू. काय डबल भरवा का माझ्या बायका खायला का तो. त्याला खाल्लं ना त्याला. नाही काय का अशी योजना बिजना काय नाही. तू घरी जा चुपचाप. नाही बे आहे. अरे नाही म्हणतो ना मी. अन हो ते तिथे बिलकुल त्या बोरिंगवर थांबायचा नाही. तुझ्यासाठी माझा झगडा झाला ते तिथे तिथे. काम नाही थांब नाही नुसतं बाया टाकत. त्या ग्रामपंचायतला उपडून नेऊ ना ते बोरिंग आपली. जा घरी जा तिकडे. तिकडे जाऊ नको. बुलबुल डोलू तुझे आजोबा दिले. गेले गेले. डोलू तू ताई म्हण, तुझ्या आजोबाची थवय की नाही अजिबात आवडली नाही मला. नाही आता कसं आहे बुलबुल तू सांगतो. तो म्हातारा झाला ना आता, बुजुर्ग माणसाच्या गोष्टी निघते तशा आखली कधी. हो ते कमी जास्त काही हरकत नाही, पण स्वभाव असा बहुत चांगला आहे माझा आजा. हो थोडासा अदामधात पेटी वाजवते म्हणा, पण काही विषय नाही. पण बहुत जबरदस्त आजा आहे माझा, बहुत लाडाचा ना माझा, एक नंबर स्वभावाचा. तुझ्या आजोबाला मी आवडली का ते सांगा ती. अरे एक नंबर आवडलीस तू. तुझ्यासारखी पोरगीच नाही भेटे म्हणे. काव का काय जबरदस्त पोरगी पाहिला म्हणे. म्हणजे आपलं लग्न होईल. बिलकुल लग्न होईल. म्हणजे त्याला करावंच लागेल लग्न. नक्की ना. हो फक्त काहीतरी म्हणत होता का जाताना थोडा जेसीबी सांगायला कशासाठी. आपण दोघे जण गेलो तर मग दरवाजातून भेटून पाहिजे. सकाळ झाली तरी काय उठे नाही, कोणा कामाची फिकर नाही, याले काय नाही. लग्न झाला वावरा शेतातले काम आहे. आ गोल्या बाबा कोंबडे सारखा हरवला ना बे. गेला तर नाही माझा ना तू. आ गोल्या बस झाला तुझा काम पिचकलं तुझा. म्हणत होत अबे नको मागू हे बाई हो का बे. अबे रात्री घरामध्ये किरतवाडा मानल्या. आ गोल्या आ गोल्या काय म्हणतो का भांडे घास. रोजगार रवीच्या कामावर गेला होता. भलता दुखणा भरला तुला. चांगला सांगत होतो असं नाही तसा बाबा ऐकतेस माझी. अजगा करे रात भांडे घास. आज थोडस मी काय म्हणतो आज हा मी भांडे घासले पाणी करून टाकणार. हा हे धंदे राहिले आहेत ना आता मला. का गोपाळाचा खेळ दाखवतेस का काबे. काय अंडे घासत आहेस का त्याच्या सोबत मजाक करत आहे. आजा पाणी टाकणार का. आजा तो धुवू लागलं का. आजा तोरा देताय ना आज. अबे तर विचारलं होतो मी त्याची लग्नाच्या वेळेस. भाई तुला भांडं घासता येतात का. मी घालीन मी. कपडे धुता येते मी धुईन मी. पाणी भरता येते तर मी भरीन मी. कुठे गेले तर महाराणी उठली का. नवीन नवीन आहे का. नाही का पहिलं तसं ढकलून उठवा लागते. नाही उठते उठली असेल आता दात बीत चांगले झाडू मार.
गाजतो का का तर देतेस का तू का पाहुण्याशी बोंबलते बे उठ. उठ. काय खाते उठ. भांडे घाल. मी भांडे घासू? एकच नाकावर बुक्की मारी नव्हतो त्या मला मालकीन मला उद्या काय असं तसं समजलीस का तू अथा म्हणजे तू भांडे नाही घातणार. अजिबात नाही पाय पाय बोले का म्हणते काय नाव घासना का उद्या माझ्या ती बोल भांडे नाही घातणार. नाही घासत नाही घातणार. नाही घासत लेमानं भांडे घालतात. चल भदन म्हण एखादी भदन. होतात हा भांडे घालतात ती. चल घाल लवकर घाल घाल. लवला बायको त्या गोष्टी ऐकायला पाहिजे. लाटबल झोपू नाही देत तर काय नाही देत. हा काय करतो तू गोष्टी ऐकून सांगून जायला बुधा तो तर डॉक्टर प्लेट तो. घाल. ए बुधा, गोष्टी कमी काम देत नाही तर काली तोतूनच टाकीन हो. टाकी म्हणतात तोतडा भजे तुझी मत्ती चांगलीच दिलवते चांगली दिलवते. हा. एक थेल भटना बेतना ते भदे किती दाखवू का किती भजे तरी लागतात हा लांबता येते. उद्यापासून तू थाई पकल घालत ना बुद्या आणि मी तिकडे फिरायला जाईन. सांगून राहिला ते झालू पकल ते झालू पकल झाडू मार काय नाव म्हणते. घेणार का बाई सांगून राहिला लामाय मागायला ना ते घालावं. बुद्या तुझ्या बापाने पाहिलं झालू होती शेणी ऐशी मी जायची. लेमानं जागा झालू मार. आपा कचरा पाहिजे माझ्या थमल तू माझ्या नवल्याला हातातला देवनामध्ये कथ्याची भाजी बनव बुद्याला तिकन पाहिजे तिकन. बकला मटन तोतू का खाली लायला बुद्धा तू दितल मत्ती दिलवते बुद्ध्या. थांब 2 दिवस आली आहे मी इथं आता तुझी चांगली मत्ती दिलवते. सांगून लायला चल ये इकडे इकडे ये इकडे ये. चल हा गुल पकड. बे गोल्या पाणी आण म्हणते बे मले उद्या तिकडे नाही थांबायचं मी आहे ना इथे. चल नाही आणलं तर नाही आणणार. हा? पाणी होती तोतीन ना सांगायचं नाही. चल हो तिकडे लवकर. बस टाकीत थांबते माझ्या मला जास्त पिली करायचं नाही नाहीतर कोणता केस देईन तुझी. हुंडा बली तर आलो पाण्यान मी तू देवाल. चल तिकडे लवकर. बोलण्यापेक्षा थुकं जास्त कामाचे बिल्लू तुम्ही कथेला हातता तुम्ही. या बुद्ध्याती ना चांगली मस्तीत दिले होते. या बुद्ध्याती खात उद्यापासून घराचा बाहेर पाहिजे मला. हो घराच्या बाहेर पाहिजे सांगून राहिला लग्न आधी तर बोलत होता तेव्हा काहीच नाही वाटलं मला. हो ना, हो ना. पण आता त्याला कथा बोलतो मला तोतली म्हणतो तोतली. चांगली मस्ती दिले होते. माझ्या थालकी बाईच नाही मिळाली त्याला आजपर्यंत. चिरलीच पाहिजे. खाणं पिणं बंद करून टाकते या बुद्ध्याचा. आजा तो गुणवर नका तुम्हाला काय झालं काय नाही हवा तिकडे मांगे. आजोबा तुम्हाला सांगू मी की नाही तुमची थट्टा करत होती. थट्टा करत होती. थट्टा करत होती. आजा आजोबा इकडे या. उतर. आजोबा तुम्हाला सांगू मी की नाही खलत तुमची थट्टा करत होती. कारण आजपर्यंत या घरातले थगले कामे तुम्ही यांना सांगत होते आणि तुम्ही फक्त या खात्यावर बघून हुकूम धोलत होते. आता लग्न करून मी तुमच्या घरी आली आहे ना आता या घरातले थगले कामे मी करेन आणि हे आपल्यासाठी कमवून आणतील. तू माझी परीक्षा घेत होतीस
हे गोल्या मोठी सुनबाई कुटुंबान भेटली रे. माफ करा हा आजोबा मला. आजा बायको कोणाची हो पावाले कोण आलता? तूच रे भक्ता तूच मला आजोबा हा. आजपासून तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला काय हवं काय नको ते थगलं मी बघेन हा? आणि हे आपल्यासाठी कमवून आणतील. हो, हो. पण आज सांगा आजोबा मी तुमच्यासाठी कशाची भाजी बनवू? भेंडीची कढी बनव. पुष्कळ दिवसानं चिपळणार चुरप. भेंडीची भाजी खातो गुडगा भेंडीची भाजी चिपळा अरे आजोबावर ओलदायचं नाही हा. आजोबा तुम्ही बता हा? मी तुमच्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये जा आणि आजोबासाठी भेंडी घेऊन या हा? आजोबा तुम्ही बता हा? कसा वाटला घरामधून असं सकाळी सकाळी मंगलस्वर बाहेर निघाले. घर कसा पवित्र झाल्यावर निवाड. मंगलच राहत रे बाबा खराब नको करू आजोबा हा मी तुमच्यावर नाराज आहे. काय ताती हो? तुम्ही मला फटाके आणून दिले नाही. दिवाळी संपली काय जे फटाके फोडतेस तू दिवाळी गेली फटाके संपले संपलं का आजोबा नाही? लपू लपू एकटेच फटाके फोडतात. नाही नाही ते मरणाचे वाचलेले होते असू द्या आजोबा हा. मी तुमच्यासाठी ताक आणि नाश्ता घेऊन येते. हो उतना आणू? हा? उतना उतना ताजा उठला ना फुटला म्हणते बे. लव्याचा उतना. हा उपमा उपमा खातो मी खातो. आणि ढकललो होतो मी. हा सवय पाळायला लागेल ते डिक्शनरी मी पाठ करत आहो आता तुलाही सांगत जातो त्याचे समानार्थी शब्द बोल्या काही म्हण हा. पण सुनबाई मात्र तू पण आहे. एक नंबर ना म्हटलं ना थोडीशी आहे पण बाकी एक नंबर गावात आम्हाला लोक हसत होते का आणला म्हणून. मग? पण का संस्कार आहेत पोरीचे. मग? आजोबा तुम्ही बसा तुम्हाला उठला उपमा म्हणतो. जा बुलबुल थैला आण ना बाजारात जायचं हा बाजारात जा. शर्ट घेऊन ये शर्ट अदी दोलुदी तुम्ही मार्केट मध्ये जातात हा? फक्त 5 मिनिटासाठी अंदर या. आजोबा लवकर या ना हो आजोबा. हा तुम्हाला दुपारच्या नाश्त्यासाठी आलू दोंडा बनवून देते. नवीन नवीनच पदार्थ बनवते बे हे. मला का बनवते ना का नाही एका दिवशी मारते मला चारू का म्हणते बे. आलू भजा तो आलू आलू भजा आलू बोंडा हो. लवकर या आतमध्ये. तिला तिला का हातात आलू धोंडा तंडू लागतो. जाऊ का मी पाणी पिऊन आजला हा मटणाच्या भाजीत काजू टाकला किसून किसून मटणाच्या भाजीत काजू टाकला किसून किसून. ना आजा तू बिडी पेजो संडासात बसून अगं मी बिडी पेन चेंडासात बसून तू सादरा वाघ बोल्या नाही तर तुझ्या दुधेवानी किसल पाटावर बसून. हा आजोबा असे बसा का आता तर आलू धंदा बनवीन म्हणते का आता तर उठणा बनवीन म्हणते. नवीन नवीन पदार्थ खातो बापा मी. पण एक टेन्शन आला मला माझ्या गोल्याच्या पट्टी जर संतान झाली ना ते असे तोतडे झाले तर मला का म्हणते आतो म्हणजे फोप्पा 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 पप्पा म्हणतात का एरन फोपई म्हणतात का आधार कार्ड दे. पुऱ्या बायकाच्या भडव्याना ठेवून काय तिथे योजना आहे म्हणते अंदर नेते ना मस्त काढीना सुत. काय नाही बाबा आता सुगवण्याचे नातू पाहिलो का मरून जातो. अरे बाप